नमस्कार मित्रांनो, मी भरत परब. आज आपण आलो आहोत यूपीला आणि तुम्ही बघू शकता किती प्रचंड असं शेती केलेली आहे. केवढ्या मोठ्या लॉटमध्ये इथे कणसं लावलेले आहेत. आणि ही कणसं म्हणजे अजून काही नाही तर गहू, जो आपल्या देशात सर्वात जास्त पिकवला जातो तो गहू यूपीमधून सगळ्यात जास्त पिकवला जातो, प्रोड्यूस केला जातो आणि पूर्ण देशाभर पाठवला जातो. आणि तो गहू बघा केवढ्या लॉटमध्ये लावला आहे बघा. इथे केवळ एकच शेती केली जात नाही तर दोन प्रकारची शेती केली जाते. जेवढं मी बघतोय त्यामध्ये इथे लावलं आहे गहू आणि इकडे जे लावलं आहे ती आहे राई. आपल्या घरात जी मसाल्यामध्ये वापरली जाते राई, ती बघा थोड्या मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात इथे बनवली जाते. जेवढं फिरतोय जेवढं बघतोय तिथे मला कंटिन्यू फक्त शेतच दिसतंय. आपण कोकणामध्ये फिरलो, कोकणामध्ये कसं की कप्प्यामध्ये शेती केली जाते. म्हणजे कोकणामध्ये जर तुम्हाला शेती करायची असेल तर डोंगर भाग येतात, नंतर सखल भाग येतात, अशा लेवलनी शेती केली जाते डोंगराळ भागामध्ये. इकडे असं नाही, इकडे सर्वकडे तुम्हाला एक सिंपल प्लॉट सिस्टम दिसतील ज्याच्यावर ही शेती केली जाते. आपल्या कोकणामध्ये डोंगर माथ्यावर केली जाते, डोंगराच्या खाली केली जाते. म्हणजे आपण असं सलग एवढं लांब शेती करू शकत नाही. ही बेनिफिट इकडे आहे की इथे लॉटच्या लॉटमध्ये शेती केली जाते आणि खूप चांगलं प्रोडक्शन काढलं जातं. म्हणून आपल्या देशाला लागणारा जो गहू आहे तो बघा यूपीमधून काढला जातो. वाव, किती सुंदर आहे बघा. मी फिरवतो कॅमेरा, माझ्या पाठी बघा फक्त गव्हाची केवढी प्रचंड शेती आहे. बघून मन खुश झालं. आहा, वाव, लाईफ कुठे आहे तर गावामध्ये. व्हेरी गुड.